राहिलेला प्रवास आज केला पूर्ण. नमस्कार, मी दिव्यन. सौंदती यल्लमाला जाऊन आल्यावर तुम्ही इकडे गेलाय का? मला नक्की कमेंट करा. ताई, भाऊजी, आई, बाबा हे सगळे कालच गेले होते चिंचणीला. पण आम्ही जाणार होतो आज, कारण आहोंची ड्युटी होती काल. आणि आहोंची ड्युटी असली की कुठं जाणं जमतच नाही बाबा. उन्हाळ्यात पाणीही खूप कमी येऊ लागलं आहे. त्यामुळे पाण्यासाठी का होईना आम्हाला वेळ करूनच जावं लागलं. वेळ होतोयच तर म्हणलं घरातली सगळे कामे पण आवरून घेऊ. कामे हे पटपट आवरली आणि आता आम्ही चाललो. अंदाजे आम्हाला घरातून निघताना 10:30 वाजले होते. आज 10:30 तर वाजले होते, पण ऊन एवढं म्हणावं तसं नव्हतं. त्यामुळं वातावरणही छान होतं. फायनली 1.5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो चिंचणीमध्ये. गेल्यावेळी पाणी खूप सारं होतं चिंचणीच्या नदीला, पण आता बघा पाणी थोडंसं कमी झालं आहे. त्यामुळे सगळीकडेच नळाला पाणी खूप कमी येऊ लागले. आणि ही आमची 2 कार्टूनं बघा. कुठेही गेलं की त्यांना पोज देऊन फोटो हा काढायचाच असतो. बघा कशी उभी आहेत ती. तर आम्ही चाललो आहे चिंचणी गावामध्ये. आम्ही याच पौर्णिमेला लिंब नेसला होता, त्यामुळे आमचा लिंब काय नव्हता. लिंब जरी नसला तरी पण नदीचं दर्शन घेऊन हातपाय तोंड धुतल्याशिवाय आपल्याला पुढे मंदिराला जाताच येत नव्हतं. त्यामुळे आम्ही गेलो नदीवरती. आज रविवार असल्यामुळे खूप गर्दी होती आणि सुट्टीचा महिना म्हणजे मे. आणि मे महिन्यात सगळ्या मुलांना सुट्टी असल्यामुळे बघा मंदिरात गर्दीही मावतच नव्हती. नंतर आम्ही जाता जाता दुसऱ्या मंदिरातही दर्शन घेतलं. तर तुम्ही बघू शकता मायाक्का देवीच्या चिंचणीच्या मंदिराची माहिती मी अगोदरच्याही व्हिडिओमध्ये घातली आहे. इथे मांजराची 4-5 पिल्ले बघून बब्याला हे खूप छान वाटलं बरं का. नंतर बब्याला भूक लागली होती, त्यामुळे आम्ही खाल्ला वडापाव. इथे तुम्ही चिंचणीला जर आलात तर इथल्या मंदिरासमोरचा वडापाव अगदी छान असा भेटतो. कमी पैशामध्ये पण चव अगदी अप्रतिम आहे. आहो जाणार होते कामाला. त्यांची होती सेकंड शिफ्ट आणि सेकंड शिफ्ट असली की त्यांना 4 वाजेपर्यंत घरी पोहोचायचं होतं. आणि आम्हाला जाता जाताच वाजले होते 3. आणि हा बब्या बघा एवढी त्याला झोप आली होती की घरातून लवकर उठल्यामुळे तो वाटेतच झोपूला होता. आहोंना हवं होतं कोल्ड्रिंक्सचं. म्हणले सावली बघून कुठंतरी थांबवायचं, आणि जेव्हा आपण थांबवायचं म्हणतो तेव्हा कुठं झाडच घावत नाही. बरोबर आहे की नाही गाईज? तर आम्ही आलेलो आहोत चिंचणीवरून. तुम्ही आजचा चिंचणीचा पूर्ण व्हिडिओ आतापर्यंत बघितलाच असाल. तर चिंचणीवरून आल्यावरती देव बोलवावे लागतात. म्हणजे सौंदतीला आपण जो शिधा घेऊन गेलेला असतो त्या शिधातला थोडा थोडा शिधा आपण घरी परत आणलेला असतो. त्या शिधा वापरून आपल्याला देवासाठी नैवेद्य करायचा असतो. जेव्हा आपण तिकडून काही गोष्टी आणतो त्या गोष्टी तशाच वापरायला काढायच्या नसतात. ॲटलिस्ट त्याची पूजा वगैरे करून मग त्या गोष्टी आपल्याला काढायचे असतात. तर तेच आज देव बोलवायचं चालू आहे. इथे केले आहे येवडीची आमटी, इकडे वांग्याची भाजी ठेवली आहे, इथं पुरण शिजवून झालेलं आहे. आता सगळं करणार आहे. खूप जणांना वाटतं आहे की माझे व्हिडिओ येत नाही आहेत लवकर. तर थोडंसं तिकडं सौंदतीला आम्ही गेलो होतो. तिथं आत्यांची तब्येत त्यांच्या बिघडली होती. भाऊजींच्या आत्या आल्या होत्या आमच्यासोबत. तर त्यांची तब्येत थोडी बिघडल्यामुळे आमचा प्रवास हा 1-2 दिवसाचाच झाला. म्हणजे गेलेला दिवस त्याच दिवशी आम्ही आदल्या दिवशी गेलो होतो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आम्ही रिटर्न आलो. तर पुढं काय काय आम्ही बघितल्या गोष्टी किंवा जे बघायचे झाल्या नाहीत आम्हाला गोष्टी काही, मग त्यामुळं आज आम्ही गेलो होतो चिंचणीला. तब्बल 3 दिवसाचा मध्ये गॅप पडला आणि त्यानंतर आम्ही चिंचणीला गेलो. तर कसं असतं जेव्हा आपण सौंदतीला जातो त्यानंतर आपल्याला चिंचणीला जावंच लागतं असं म्हणतात. तर आम्ही आज जाऊन आलो चिंचणीला. आणि माझे सौंदतीचे व्लॉग लेट होत आहेत, म्हणजे इथे नेटवर्क प्रॉब्लेम थोडासा आहे. आणि मेन म्हणजे इथं समोर कन्स्ट्रक्शन चालू आहे जे की आज संपलेलं आहे. तर इथून पुढं आपले ब्लॉग असेच कंटिन्यू येतील. आणि मुलांचाही बॅकग्राऊंड आवाज असतो, तुम्हाला माहितीच आहे. तर चला, आज सगळं घर रिकामं झालेलं आहे. पिऊ, परी, आरू, रुदा, ताई, भाऊजी आणि आमच्या छोट्या नंदुबाई आल्या होत्या. तर आज घर सगळं रिकामं झालं आहे. तर आज म्हणलं आपल्या कामाला सुरुवात करावी. खूप दिवस झालं कामाला सुट्टी घेतली आहे. आता म्हणलं आपलं काम कंटिन्यू करावं. तर ब्लॉग सगळ्यांना कसे वाटतात तेही नक्की सांगा. आणि मॉनिटाईज कसं करायचं ताई, हेही खूप जणांचा क्वेश्चन आहे. तर कोणाकोणाला असं वाटतं की माझं आता फेसबुकचं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे. तर फेसबुकचं चॅनल मॉनिटाईज व्हायसाठी काय कॅटेगरी आहे हे सगळं जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओच्या खाली तुम्हाला
फेसबुक मॉनिटाईजचा फुल व्हिडिओ पाहिजे असं टाईप करा. मी तो व्हिडिओ लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करेन. तर चला, असेच व्लॉग आपले येत राहतील. तर आजचा व्लॉग कसा वाटला तेही सांगा. तर सगळेजण आपले व्लॉग खूप आवडीने बघत आहेत, छान छान कमेंट करत आहेत. खरंच त्याबद्दल मी सगळ्यांची खूप खूप आभारी आहे. आणि इथंपर्यंतचा तर फेसबुक मॉनिटाईज होईपर्यंतचा तर प्रवास तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळं माझा झालेला आहे. तर चला, भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.